श्री गणेशाय नमः, श्री विष्णवे नमः, श्री गरुडाय नमः, श्री स्वामी समर्थ. कर्म कोणत्याही जन्मात फेडावे लागते का? 2 विवाह, अपूर्ण प्रेम आणि मागील जन्मातील कर्मबंधाचे रहस्य. नमस्कार मंडळी, आजचा विषय साधा नाही. आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याचा संबंध आपल्या जन्माशी, आपल्या नात्याशी, आपल्या सुखदुःखाशी आणि आपल्या आयुष्यात अचानक येणाऱ्या काही व्यक्तींशी जोडला जातो. कधी तुम्ही विचार केला आहे का, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अचानक का येते? कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटतो, पण तरीही मनाला असे वाटते की ही व्यक्ती आपल्याला खूप वर्षापासून माहिती आहे. काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला अपार प्रेम देतात. काही लोक येतात आणि आपल्याला आयुष्यभराची वेदना देऊन जातात. काही नाती सहज जुळतात, पण काही नाती कितीही प्रयत्न केले तरीही तुटतात. काही लोकांपासून दूर जायचे ठरवले तरी परिस्थिती पुन्हा पुन्हा त्याचपर्यंत घेऊन जाते. आणि काही लोकांना आपण मनापासून प्रेम करतो, पण परिस्थिती आपल्याला त्यांच्यापासून वेगळे करते. मग प्रश्न निर्माण होतो, हे सर्व फक्त योगायोग आहे का, की यामागे काही अदृश्य कर्मबंध आहेत? काही आध्यात्मिक परंपरामध्ये असे मानले जाते की मनुष्याचे प्रत्येक कर्म त्याच्याबरोबर प्रवास करते. शरीर बदलते, जन्म बदलतो, परिस्थिती बदलते, नाती बदलतात, पण कर्माचे संस्कार पूर्णपणे नाहीसे होत नाहीत. म्हणूनच एक प्रसिद्ध आध्यात्मिक विचार आहे, कर्माचा हिशोब चुकत नाही. आज आपण याच कर्माच्या हिशोबाचा सखोल अर्थ समजून घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीचे 2 विवाह का होतात? पहिला संसार का तुटतो? दुसरा संसार का जुळतो? मागील जन्मातील अपूर्ण प्रेमाचा पुढच्या जन्मातील नात्याशी संबंध असू शकतो का? मागील जन्मात एखाद्याची फसवणूक केली असेल तर त्याचे कर्म पुढच्या जन्मात फेडावे लागते का? एखाद्याला आपण या जन्मात कारण नसताना इतके का आकर्षित होतो? काही व्यक्तींना भेटल्यावर मनाला इतकी ओढ का निर्माण होते? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण या जन्मात जे कर्म करतो त्याचा हिशोब याच जन्मात पूर्ण होतो का, की पुढच्या जन्मातही तो आपल्याला फेडावा लागतो? चला तर मग या कर्माच्या गूढ प्रवासाला सुरुवात करूया. कर्म म्हणजे नेमके काय? सर्वप्रथम कर्म म्हणजे काय हे समजून घेऊया. कर्म म्हणजे फक्त आपण केलेले एखादे मोठे काम नाही. आपला विचारही कर्माचा एक भाग आहे. आपले बोलणेही कर्म आहे. आपली कृतीही कर्म आहे. आपण एखाद्याशी कसे वागतो हेही कर्म आहे. आपण एखाद्याला मदत करतो ते कर्म आहे. एखाद्याला जाणून बुजून दुखवतो तेही कर्मच आहे. एखाद्याचा विश्वास जिंकून त्याचा गैरफायदा घेतो तेही कर्म आहे. एखाद्याला खोटे आश्वासन देतो तेही कर्म आहे. आणि कोणाच्या डोळ्यात अश्रू आणून आपण आनंद घेतो तेही कर्म आहे. म्हणून कर्म म्हणजे फक्त मंदिरात केलेली पूजा नाही. कर्म म्हणजे आपल्या संपूर्ण जीवनातील कृती आणि त्या कृतीमागील हेतू. एखाद्याला आपण चांगले दिसावे म्हणून मदत केली आणि मनात त्याचा फायदा घेण्याचा विचार होता, तर बाहेरची कृती चांगली असली तरी तिच्या मागचा हेतू महत्त्वाचा ठरतो. म्हणून आध्यात्मिक परंपरेत कर्माचा विचार करताना केवळ कृती नाही तर तिच्या मागील भावना आणि हेतूही महत्त्वाचे मानले जातात. कर्माचा हिशोब याच जन्मात होतो का? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. काही कर्माचे परिणाम आपल्याला याच जन्मात दिसतात का? उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीशी आपण प्रेमाने वागलो तर त्याचा आपल्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. एखाद्याचा विश्वास सतत तोडला तर लोक आपल्याला विश्वास ठेवणे बंद करू शकतात. आपण मेहनत केली तर त्याचे फळ मिळू शकते. आपण चुकीचे निर्णय घेतले तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. पण आध्यात्मिक कर्मसिद्धांत यापेक्षा मोठा आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक कर्माचा परिणाम लगेचच मिळेल असे आवश्यक अजिबात नाही. काही परिणाम उशिरा मिळू शकतात. काही कर्माचे परिणाम पुढील जन्माशी जोडले जातात अशी श्रद्धा आहे. याच कारणामुळे अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये पुनर्जन्म आणि कर्म याचा संबंध सांगितला जातो. कर्म कोणत्याही जन्मात फेडावे लागते याचा अर्थ, आता या वाक्याचा खोल अर्थ समजून घेऊया. कर्म कोणत्याही जन्मात फेडावे लागते हे वाक्य लोकप्रिय आध्यात्मिक समजुतीत खूप वापरले जाते. याचा अर्थ असा घेतला जातो की मनुष्याने केलेली कर्म परिणामाशिवाय राहत नाहीत. पण त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक दुःख म्हणजे मागील जन्मातील पापच आहे. हा फरक खूप महत्त्वाचा आहे, कारण एखाद्याच्या आयुष्यात दुःख आले म्हणजे आपण लगेच म्हणू शकत नाही, अशाने काय होईल, प्रत्येकजण त्रास देतील आणि बोलते, हे तुझ्या मागच्या जन्माचा कर्म आहे, तू मागच्या जन्मी वाईट कर्म केले होतेस म्हणून तुला हे मिळाले. असं बरोबर नाही. कर्मसिद्धांत हा स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे, दुसऱ्याला दोष देण्याचे साधन नाही. म्हणून या विषयाकडे श्रद्धा, विवेक आणि करुणा या तिन्ही गोष्टींनी पाहायला हवे.
मग मागील जन्माचे कर्म नात्यामध्ये कसे येते? आता आपण मुख्य विषयाकडे येऊया. काही आध्यात्मिक व्याख्यानुसार नाती ही केवळ एक जन्मातील घटना नसतात. काही नाती पूर्वीच्या कर्मबंधाशी संबंधित असू शकतात. उदाहरणार्थ, समजा दोन व्यक्तीचे मागील जन्मात अतिशय जवळचे नाते होते. त्यांच्यामध्ये प्रेम होते, पण काही कारणाने ते नाते पूर्ण झाले नाही. कदाचित परिस्थितीमुळे ते वेगळे झाले. कदाचित एकाचा मृत्यू झाला, कदाचित कुटुंबीय कारणामुळे विवाह झाला नाही, कदाचित एखाद्याने दुसऱ्याला वचन दिले आणि ते पूर्ण केले नाही, किंवा कदाचित एका व्यक्तीने दुसऱ्याची फसवणूक केली. अशा अपूर्ण कर्माचे संस्कार पुढील जन्मातील अनुभवांशी जोडले जाऊ शकतात, अशी आध्यात्मिक मान्यता आहे. याला आपण कर्मबंध असे म्हणू शकतो. अपूर्ण प्रेमाचा कर्माशी संबंध कल्पना करा. एका जन्मात दोन व्यक्ती एकमेकावर मनापासून प्रेम करतात, पण त्याने लग्न होत नाही. परिस्थिती त्यांना वेगळं करते. एक व्यक्ती दुसऱ्याला विसरते. काळ पुढे जातो, जन्म बदलतो, पण कर्मसिद्धांत मानणाऱ्या आध्यात्मिक विचारानुसार त्या अपूर्ण नात्याचे संस्कार पूर्णपणे नष्ट झालेच पाहिजेत असे नाही. पुढील जन्मात त्या व्यक्तीशी पुन्हा भेट होऊ शकते अशी श्रद्धा आहे, पण यावेळी नाते वेगळ्या स्वरूपात असू शकते. कदाचित ते पती पत्नी असतील, कदाचित मित्र असतील, कदाचित आई मुलाचे नाते असेल, कदाचित एखाद्या वेगळ्या नात्यातून त्यांना एकमेकाशी जोडले जाईल. याचा आध्यात्मिक अर्थ असा घेतला जातो की जीवन आपल्याला काही अपूर्ण अनुभव पूर्ण करण्यासाठी संधी देते. मागील जन्मात फसवणूक केली असेल तर हा विषय अधिक गंभीर आहे. समजा एखाद्या व्यक्तीने मागील जन्मात कोणावर प्रेम केले, वचन दिले, पण त्यानंतर त्या व्यक्तीची फसवणूक केली, विश्वासघात केला, त्या व्यक्तीला मानसिक दुःख दिले आणि ते नाते अपूर्ण राहिले. कर्मसिद्धांताच्या आध्यात्मिक व्याख्येनुसार त्या कृतीचे संस्कार पुढील जन्मातील अनुभवाशी जोडले जाऊ शकतात अशी श्रद्धा आहे. कदाचित पुढच्या जन्मात तीच व्यक्ती अशा परिस्थितीतून जाईल जिथे तिला विश्वासघाताची वेदना समजेल. पण हे लक्षात ठेवा, हे उदाहरण कर्मसिद्धांत समजावून सांगण्यासाठी आहे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल असे घडेलच आहे असे आपण निश्चित म्हणू शकणार नाही. हीच या विषयातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दोन विवाह आणि कर्मबंध. आता आपण त्या प्रश्नाकडे येतो ज्यामुळे आजचा व्हिडिओ सुरू झाला आहे. एखाद्या व्यक्तीचे दोन विवाह का होतात? आध्यात्मिक कर्मसिद्धांत मानणारे काही लोक असा विचार करतात की दोन विवाहामागे वेगवेगळे कर्मबंध असू शकतात. पहिले नाते एखादा कर्माचा अनुभव देण्यासाठी आले असू शकते. दुसरे नाते वेगळ्या कर्माची पूर्तता करण्यासाठी आले असू शकते. कधी पहिला संसार काही कारणाने तुटतो. मृत्यू, घटस्फोट, अत्यंत गंभीर मतभेद, परिस्थिती, कुटुंबीय समस्या किंवा इतर कारणे, आणि नंतर आयुष्यात दुसरी व्यक्ती येते. काही आध्यात्मिक व्याख्यामध्ये याकडे असे पाहिले जाते की एक कर्मबंध पूर्ण झाला आणि नवीन कर्मबंध सुरू झाला. पण पुन्हा सांगतो, प्रत्येक दोन विवाहामागे मागील जन्माचे कर्मच आहे असा निश्चित नियम सांगता येणार नाही. पहिला जोडीदार आणि दुसरा जोडीदार. काही वेळा लोक म्हणतात पहिला जोडीदार कर्म फेडण्यासाठी आला होता आणि दुसरा जोडीदार सुख देण्यासाठी आला. ही कल्पना ऐकायला आकर्षक आहे, पण तिचा अर्थ अधिक खोल आहे. प्रत्येक नाते आपल्याला काहीतरी शिकवू शकते. पहिला जोडीदार आपल्याला संयम शिकवू शकतो, दुसरा विश्वास शिकवू शकतो. पहिला संसार आपल्याला आपल्या चुका दाखवू शकतो, दुसरा संसार त्या चुका सुधारण्याची संधी येऊ शकते. म्हणून एखाद्या व्यक्तीला पहिल्या विवाहात दुःख आले आणि दुसऱ्या विवाहात सुख मिळाले तर आपण असे म्हणू शकतो की त्या व्यक्तीने जीवनातील एका कठीण अनुभवातून शिकून नवीन सुरुवात केली. उदाहरण, समजा एका स्त्रीचे लग्न झाले. ती आपल्या पतीवर खूप प्रेम करते, पण काही वर्षांनी त्यांच्यात गंभीर मतभेद निर्माण झाले. त्यांचे नाते तुटले. ती स्त्री खूप दुःखी झाली. तिला वाटले की तिचे आयुष्य संपले. काही वर्षांनी तिच्या आयुष्यात एक दुसरा पुरुष आला. यावेळी तिचा संसार शांतपणे सुरू झाला. तिला प्रेम मिळाले, आदर मिळाला, विश्वास मिळाला. ती पुन्हा आनंदी झाली. आता आपण याला दोन प्रकारे पाहू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोनातून तिला दुसऱ्या वेळी अधिक योग्य व्यक्ती भेटली. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पहिल्या नात्याने तिला काही शिकवले आणि दुसऱ्या नात्याने नवीन कर्माचा मार्ग उघडला. दोन्ही एक अर्थ एकत्र अस्तित्वात राहू शकतात. पुरुषांचे दोन विवाह. याचप्रमाणे पुरुषांच्याही आयुष्यात दोन विवाह होऊ शकतात. पहिला विवाह जोडीदाराच्या मृत्यूमुळे संपला असेल किंवा कायदेशीररित्या घटस्फोट झाला असेल आणि त्यानंतर दुसरा विवाह झाला असेल. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला पापी म्हणणे योग्य नाही. पण जर पहिला विवाह कायम असताना एखाद्याने फसवणूक
केली, विश्वासघात केला आणि दुसरे नाते केले तर प्रश्न वेगळा आहे. कारण इथे 2 विवाह एवढाच मुद्दा नाही. इथे प्रामाणिकपणा, कर्तव्य आणि दुसऱ्या व्यक्तीशी केलेला व्यवहाराचा महत्त्वाचा आहे. स्त्रीचे 2 विवाह. स्त्रीबाबतही हेच लागू होते. एखाद्या स्त्रीचा पहिला पती मरण पावला असेल किंवा तिचा विवाह संपला असेल आणि तिने दुसरा विवाह केला असेल तर तिला कमी लेखणे योग्य नाही. स्त्रीला आयुष्यभर दुःखात जगावे अशी सक्ती करणे हा कर्मसिद्धांताचा उद्देश नाही. मनुष्याला जीवन जगण्याची, प्रेम करण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची संधी असू शकते. म्हणून दुसरा विवाह म्हणजे नेहमी पाप, दोष किंवा अशुभ घटना असे मानणे बरोबर नाही. काही नाते का विसरता येत नाहीत? तुम्ही कधी अनुभवले आहे का? एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेली, खूप वर्षे झाली, तरीही तिची आठवण मनातून जात नाही. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य जगत असता, पण मनात कुठेतरी एक जुनी आठवण राहते. आध्यात्मिक विचारामध्ये काही लोक याला अपूर्ण भावनिक संस्कार मानतात. काही जण याला मागील जन्माचा कर्मबंध मानतात. पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही एखादा तीव्र अनुभव मनावर खोल परिणाम करू शकतो. म्हणून प्रत्येक जुन्या आठवणीला मागील जन्माशी जोडणे आवश्यक नाही. अचानक भेटणारी व्यक्ती. काही वेळा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटल्यावर विचित्र आपलेपणा वाटतो. ही व्यक्ती मला आधीपासून माहीत असल्यासारखे का वाटते? असा प्रश्न पडतो. आध्यात्मिक श्रद्धेनुसार काही लोक याला पूर्वजन्मातील संस्काराचे आकर्षण मानतात, पण हे निश्चितपणे सिद्ध झालेले नाही. म्हणून आपण त्याला आध्यात्मिक शक्यता म्हणून पाहू शकतो. कर्मबंध नेहमी प्रेमाचा असतो का? तर नाही. हा गैरसमज खूप महत्त्वाचा आहे. कर्मबंध म्हणजे फक्त प्रेम संबंध नाही. कधीकधी एखादी व्यक्ती आपल्याला सतत त्रास देते, तिच्यासोबत वारंवार संघर्ष होतो, आपण तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, तरीही परिस्थिती पुन्हा पुन्हा आपल्याला तिच्यासमोर आणते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही लोक यालाही कर्मबंधाशी जोडतात. म्हणजे कर्मबंध हा फक्त प्रेमाचा नसतो, तो ऋणानुबंध, जबाबदारी, शिकवण किंवा अपूर्ण अनुभव यांच्याशी जोडलेला असू शकतो. ऋणानुबंध म्हणजे काय? हिंदू आध्यात्मिक परंपरेत ऋणानुबंध हा शब्द अनेकदा वापरला जातो. याचा साधा अर्थ असा घेता येतो की काही नाती आपल्याला काहीतरी देणे घेणे, जबाबदारी किंवा अनुभवाशी जोडलेली असतात. कोणी आपल्याला मदत करतो, कोणी आपल्याला त्रास देतो, कोणी आपल्याला आधार देतो, कोणी आपल्याला मोठा धडा शिकवतो. आणि काही लोक आपल्या आयुष्यात फार कमी काळासाठी येऊनही कायमची छाप सोडून जातात. आध्यात्मिक व्याख्येनुसार ही सर्व नाती कर्मबंधाच्या वेगवेगळ्या स्वरूपात पाहिली जाऊ शकतात. मग कर्म कधी संपते हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. कर्माचा परिणाम केव्हा संपेल? काही आध्यात्मिक मतांनुसार कर्माची फळे अनुभवून, चुकीची कृती सोडून, योग्य आचरण करून आणि आध्यात्मिक ज्ञानाकडे वाटचाल करून कर्मबंधनातून मुक्त होण्याचा मार्ग शोधता येतो. पण प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचे नेमके गणित आपण सांगू शकत नाही. म्हणून तुझे अमुक कर्म 3 जन्माशी संपेल किंवा तुझे हे कर्म पुढच्या जन्मात नक्की फेडावे लागेल असे सांगणे पण योग्य नाही. कर्म आणि माणसाची स्वेच्छा जर सर्व काही कर्माने ठरले असेल तर मग आपण प्रयत्न का करायचे हा मोठा प्रश्न आहे. जर माझ्या आयुष्यात काय होणार ते मागच्या जन्मात ठरले असेल तर मी आज काय करू याचे उत्तर दिले जाते. भूतकाळातील कर्माचे परिणाम असतील तरी वर्तमानातील कृती करण्याची आपली क्षमता महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्या नात्यात दुःख मिळाले, पण आता तुम्ही काय करणार? द्वेष करणार की क्षमा शिकणार? पुन्हा फसवणूक करणार की प्रामाणिक राहणार? इथे तुमचे वर्तमान कर्म सुरू होते. म्हणून भूतकाळाचे कर्म समजून घेण्यापेक्षा वर्तमानातील कर्म सुधारणे अधिक महत्त्वाचे आहे. दुसरं लग्न म्हणजे कर्म पूर्ण झाले का? आवश्यक नाही. दुसरे लग्न म्हणजे पहिल्या जन्माचे किंवा पहिल्या नात्याचे सर्व कर्म संपले असे होत नाही. दुसऱ्या नात्यातही नवीन कर्म निर्माण होते. तुम्ही नवीन जोडीदाराशी कसे वागता? त्याच्याशी प्रामाणिक राहता का? त्याला दुखावता का? त्याचा विश्वास जपता का? त्याच्या भावना समजून घेता का? हे सर्व नवीन कर्म आहे. म्हणून दुसरा विवाह हा शेवट नसून नवीन जबाबदारीची सुरुवात आहे. मला का भेटली ही व्यक्ती? आयुष्यात कधी ना कधी हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. ही व्यक्ती माझ्या आयुष्यात का आली? कदाचित ती तुम्हाला प्रेम शिकवण्यासाठी आली आहे, कदाचित संयम, कदाचित आत्मसन्मान, कदाचित क्षमा, कदाचित स्वतःवर प्रेम करणे, कदाचित एखादी मोठी चूक टाळायला शिकवण्यासाठी, आणि कदाचित काही लोकांचे काम तुमच्या आयुष्यात कायम राहणे नसते. ते फक्त तुम्हाला एक धडा देऊन जाण्यासाठी येतात. ही देखील कर्माच्या आध्यात्मिक व्याख्येतील एक सुंदर अशी कल्पना आहे. माझे लग्न का तुटले?
जर एखाद्याचा विवाह तुटला असेल तर त्याला फक्त तुझे कर्म वाईट होते असे म्हणणे चुकीचे आहे. कारण विवाह तुटण्यामागे अनेक वास्तविक कारणे असू शकतात. स्वभावातील फरक, व्यसन, विश्वासघात, कौटुंबिक हस्तक्षेप, आर्थिक समस्या, संवादाचा अभाव, हिंसा, असुरक्षितता, मानसिक ताण किंवा अनेक वर्षे चालत आलेले मतभेद. म्हणून आध्यात्मिक कर्मसिद्धांत सांगताना वास्तविक कारणाकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. कर्माच्या नावाखाली अन्याय सहन करू नका. हा संदेश विशेष महत्त्वाचा आहे. जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर हे तुझ्या मागच्या जन्माचे कर्म आहे, सहन कर असे म्हणणे योग्य नाही. धर्माचा अर्थ अन्याय सहन करणे नाही. मनुष्याने विवेकाने निर्णय घ्यावा, स्वतःचे संरक्षण करावे, योग्य मदत घ्यावी, कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा आणि शक्य असेल ते शांततेने योग्य निर्णय घ्यावा. कर्मसिद्धांत हा अन्यायाचे समर्थन करण्यासाठी नाही. मग मागील जन्मातील फसवणूक आणि पुढील जन्मातील फसवणूक. आध्यात्मिक विचारानुसार जर एखाद्याने एखाद्याला जाणून बुजून फसवले आणि त्यातून दुसऱ्याला मोठे दुःख दिले तर त्या कृतीचे संस्कार पुढील अनुभवाशी जोडले जाऊ शकतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणजेच आज तुम्ही कोणाचा विश्वास तोडला तर फक्त त्या व्यक्तीचे नुकसान होत नाही, तुमच्या स्वतःच्या मनावरही त्या कृतीचा संस्कार निर्माण होतो. म्हणूनच संत परंपरा वारंवार सांगते, जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. प्रेम अर्धवट का राहते? काही प्रेमकथा लग्नापर्यंत पोहोचत नाहीत. दोन व्यक्ती एकमेकावर प्रेम करतात पण परिस्थिती त्यांना वेगळं करते. कुटुंब विरोध करते, परिस्थिती बदलते, कधी मृत्यू होतो, कधी गैरसमज होतो, कधी एखाद्या चुकीचा निर्णय घेतला जातो आणि प्रेम अर्धवट राहते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही लोक अशा नात्यांना अपूर्ण कर्मबंध मानतात. पण हे निश्चित सत्य नाही. तरी ही कल्पना अनेकांना त्यांच्या जीवनातील काही अनुभव समजून घेण्यास मदत करू शकते. अपूर्ण प्रेम पुढील जन्मात पूर्ण होते का? ही अतिशय सुंदर पण गूढ कल्पना आहे. कर्मसिद्धांत मानणाऱ्या लोकांच्या मते काही अपूर्ण संस्कार पुढील जन्मातील अनुभवाशी जोडले जाऊ शकतात. पण पुढच्या जन्मात तीच व्यक्ती त्याच रूपात भेटेल, त्याच नात्यात येईल आणि लग्नच होईल असे निश्चित नाही. कारण कर्मबंधाचा परिणाम कसा प्रकट होईल हे मनुष्याला माहीत नसते. कदाचित ती व्यक्ती मित्र म्हणून भेटेल, कदाचित कुटुंबाचे सदस्य म्हणून, कदाचित अल्प काळासाठी, कदाचित एखाद्या मोठ्या संकटाच्या वेळी मदत करणारी व्यक्ती म्हणून. म्हणून कर्मबंधाचा अर्थ फक्त विवाह असा घेऊ नये. दोन विवाहाची एक आध्यात्मिक कथा. कल्पना करा, एका जन्मात एक पुरुष आणि एक स्त्री एकमेकावर प्रेम करतात. पण पुरुषाने दिलेले वचन पाळले नाही. त्याने त्या स्त्रीचा विश्वासघात केला. स्त्रीचे मन तुटले, नाते अपूर्ण राहिले. काळ गेला, जन्म संपला. आध्यात्मिक कर्मसिद्धांताच्या कल्पनेनुसार त्या अपूर्ण अनुभवाचे संस्कार राहिले असतील तर पुढील जन्मात पुन्हा काहीतरी नाते निर्माण होऊ शकते. पण यावेळी परिस्थिती उलटी असू शकते. ज्याने पूर्वी दुःख दिले त्याला आता दुःखाची जाणीव होऊ शकते. ज्याने विश्वास तोडला त्याला विश्वासाची किंमत समजू शकते आणि ज्याचे प्रेम अपूर्ण राहिले होते त्याला कदाचित दुसऱ्या रूपात जीवनाचा धडा मिळू शकतो. ही कथा कर्मसिद्धांत समजावून सांगणारी एक आध्यात्मिक कल्पना आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल तथ्य म्हणून सांगण्यासाठी गोष्ट नाही. कर्म म्हणजे शिक्षा आहे का? नाही. कर्माला फक्त शिक्षा म्हणून पाहणे चुकीचे आहे. कर्म म्हणजे परिणाम. तुम्ही बी पेरता त्या बियाप्रमाणे काहीतरी उगवते. तुम्ही कोणते बी पेरले यावर पुढचा अनुभव अवलंबून असतो. त्याचप्रमाणे आपल्या विचाराचे, शब्दाचे आणि कृतीचे परिणाम असतात. म्हणून कर्माला फक्त देवाची शिक्षा समजू नका. कर्म म्हणजे आपल्या कृतीच्या परिणामाची आध्यात्मिक संकल्पना आहे. या जन्मात चांगले कर्म केले तर जर आपण आज चांगले कर्म केले तर त्याचा परिणाम कसा होईल? कदाचित लगेच, कदाचित काही काळानंतर. आणि कर्मसिद्धांताच्या श्रद्धेनुसार कदाचित पुढील जीवनातील अनुभवामध्येही. म्हणून आज एखाद्याला मदत करा, आज एखाद्याला माफ करा, आज कोणाचा विश्वासघात करू नका, आज आपल्या आईवडिलांचा आदर करा, आज आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा, आज एखाद्याला विनाकारण दुखवू नका किंवा दुःख देऊ नका. कारण आपल्याला आपल्या प्रत्येक कृतीचे संपूर्ण गणित माहीत नसते. 2 विवाहातून काय शिकायचे? 2 विवाह झाले म्हणून व्यक्तीला स्वतःला दोष देण्याची गरज नाही. पण प्रत्येक विवाहातून शिकणे आवश्यक आहे. पहिल्या नात्यात काय चुकले, दुसऱ्या नात्यात तीच चूक पुन्हा होऊ नये. पहिल्या जोडीदाराला जे दुःख दिले असेल त्यातून शिकावे. दुसऱ्या जोडीदाराला तेच दुःख देऊ नये. जर पहिल्या नात्यात
आपण खोटे बोललो असू तर दुसऱ्या नात्यात सत्य बोलावे. जर पहिल्या नात्यात संशय केला असेल तर दुसऱ्या नात्यात विश्वास ठेवायला शिकावे. जर पहिल्या नात्यात अहंकार केला असेल तर दुसऱ्या नात्यात नम्रता ठेवावी. यालाच आपण कर्मातून शिकणे म्हणू शकतो. कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. लोकप्रिय आध्यात्मिक विचार असा आहे, कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक घटनेचे गणित समजू शकतो. काही गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात. म्हणून कोणाच्या दुःखाकडे पाहून त्याचा न्याय करू नका. त्याऐवजी स्वतःच्या कर्माकडे पहा. कारण दुसऱ्याच्या कर्माचा हिशोब शोधण्यात आपले आयुष्य जाऊ शकते. पण स्वतःचे कर्म सुधारले तर आपले जीवन नक्कीच बदलू शकते. आजपासून काय करायचे? जर तुम्हाला कर्म सिद्धांतावर विश्वास असेल तर आजपासून काही गोष्टी ठरवा. कोणाचाही विश्वास जाणून बुजून तोडणार नाही. प्रेमात फसवणूक करणार नाही. विवाहात प्रामाणिक राहीन. एखाद्या व्यक्तीशी नाते ठेवायचे नसेल तर खोटे आश्वासन देणार नाही. एखाद्याला माझ्यामुळे दुःख झाले असेल तर शक्य असेल तेथे माफी मागेन. ज्यांनी मला दुखावले त्यांच्याकडून शिकेन, पण त्यांच्या चुकीचे ओझे आयुष्यभर वाहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, माझ्या पुढील जन्माचा विचार करण्यापूर्वी मी माझा आजचा जन्म चांगला जगण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो, आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती का येते याचे उत्तर कदाचित आपल्याला पूर्णपणे कधीच मिळणार नाही. काही लोक आपल्याला प्रेम देतात, काही लोक आपल्याला वेदना देतात, काही लोक आपल्याला सोडून जातात, काही लोक पुन्हा येतात, काही नाती विवाहापर्यंत जातात, काही विवाह तुटतात, काही लोक दुसऱ्यांदा विवाह करतात आणि काही लोकांना आयुष्यभर एकच जोडीदार मिळतो. या सगळ्यामध्ये कर्माचा सिद्धांत एक आध्यात्मिक चौकट देतो. आपल्या कृतींना परिणाम असतो. मागील जन्मातील कर्म पुढील जन्माशी जोडले जाऊ शकते, अशी हिंदू आध्यात्मिक श्रद्धा आहे. अपूर्ण नाती, अपूर्ण इच्छा आणि कर्मबंध पुढील जीवनातील अनुभवाशी संबंधित असू शकतात, अशीही मान्यता आहे. पण प्रत्येक घटना मागील जन्माच्या कर्मामुळेच झाली असे निश्चितपणे सांगता येत नाही. आणि म्हणूनच आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कर्माचा हिशोब शोधण्यापेक्षा कर्म चांगले करण्यावर लक्ष द्या. जर मागील जन्मात काही चूक झाली असेल तर आपल्याला त्याची पूर्ण आठवण नसते. पण या जन्मात काय करायचे हे आपल्या हातात आहे. आज कोणाला प्रेम द्यायचे की दुःख द्यायचे? आज कोणाचा विश्वास जपायचा की तोडायचा? आज कोणाला माफ करायचे की द्वेष करायचा? आज प्रामाणिक राहायचे की फसवणूक करायची? हा निर्णय आपल्या हातात आहे. म्हणूनच कदाचित कर्मसिद्धांताचा सर्वात सुंदर संदेश असा आहे, भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमानातील कर्म बदलून भविष्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न करता येतो. कदाचित म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात 2 विवाह झाले असतील. कदाचित पहिल्या नात्याने तिला एक धडा दिला असेल, कदाचित दुसऱ्या नात्याने तिला नवीन जीवन दिले असेल, कदाचित एखादे प्रेम अपूर्ण राहिले असेल, कदाचित एखादा विश्वासघात झाला असेल, कदाचित एखादे कर्म अपूर्ण राहिले असेल आणि आध्यात्मिक श्रद्धेनुसार त्या कर्माचा संस्कार पुढील अनुभवामध्ये उमटला असेल. पण त्या रहस्याचा पूर्ण निर्णय फक्त परमेश्वरालाच माहीत आहे. म्हणून कोणाच्या आयुष्याला कमी लेखू नका. 2 विवाह झालेल्या स्त्रीला वाईट म्हणू नका. 2 विवाह झालेल्या पुरुषांना दोषी म्हणू नका. आधी त्याची परिस्थिती समजून घ्या. कारण आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा फक्त एक अध्याय दिसतो, पण देवाला कदाचित संपूर्ण कथा माहिती असते. आणि शेवटी कर्म कोणत्याही जन्मात फेडावे लागते अशी आध्यात्मिक श्रद्धा असली तरी या जन्मात आपण कोणते कर्म निर्माण करतो हे सर्वात महत्त्वाचे आहे. आज चांगले कर्म करा. आज सत्य बोला. आज नात्याचा आदर करा. आज कोणाचा विश्वासघात करू नका. आज शक्य असेल तर कोणाला मदत करा. आज कोणाला माफ करा. आणि आपल्या मनात एकच विचार ठेवा, माझ्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख वाढू नये. कारण कदाचित आपण दुसऱ्याच्या जीवनात जे पेरतो त्याच कर्माची सावली कधीतरी आपल्या जीवनातही येऊ शकते. म्हणून प्रेम पेरा, विश्वास पेरा, दयाळूपणा पेरा, सत्य पेरा. कारण कर्माचा प्रवास खूप मोठा आहे. जन्म बदलतात, परिस्थिती बदलतात, नाती बदलतात, पण आपल्या कृतीचे संस्कार आणि त्यातून मिळणारे धडे आध्यात्मिक श्रद्धेनुसार या प्रवासाचा भाग राहू शकतात. श्री विष्णवे नमः. श्री गरुडाय नमः. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये कर्माचा हिशोब चुकत नाही असे नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील लोकांपर्यंत शेअर करा. अशाच गूढ आध्यात्मिक आणि धार्मिक विषयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.
श्री स्वामी समर्थ. आणि काही चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद.